नमस्कार, सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू होतं तर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर रांगोळी काढलेली होती आणि त्यांनी हळदी कुंकासाठी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं। सगळ्यात पहिल्यांदा इथे तुळस ठेवली होती, त्यानंतर गाईचं छोटी मूर्ती ठेवली होती त्याच्या शेजारीच आणि विठ्ठल रुक्मिणी, त्याच्यानंतर फुलांची रांगोळी काढली होती। छान अशा समयामध्ये दिवे सुद्धा लावले होते त्यांनी आणि घडे भरून ठेवले होते फुलं। खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं हळदी कुंकाचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असे दिवे सुद्धा लावलेले होते आणि हा त्यांनी साज सुद्धा ठेवलेला होता, बांगड्या, पीस, मंगळसूत्र वगैरे। खूप सुंदर असं डेकोरेशन होतं, तुम्ही बघू शकतात। आणि हळदी कुंकाला गेल्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणीने आम्ही व्हिडिओ काढला। ही आणखी एक माझी मैत्रीण आली होती, आम्ही दोघींनी तिथे व्हिडिओ काढला। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी वाण काय दिला हे मी तुम्हाला दाखवते। बॉक्स होता आणि तो त्यांनी मला तिथेच ओपन करायला लावला आणि आपण त्या बॉक्समध्ये बघूयात। तुम्ही बघू शकता वा किती मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिलेली आहे, किती सुंदर अशी आहे। रोज देवपूजा करताना माझ्या मैत्रिणीची मला आठवण येईल, इतकी सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर आम्ही फोटो काढले थोडेफार सगळ्यांनी। ही माझी मैत्रीण, माझ्या मैत्रिणीची मुलगी, आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि मी सुद्धा फोटो काढले। खूप छान झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सुद्धा फोटो काढले। जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती घेऊन मी घरी आल्यानंतर सुद्धा फोटो काढले। खूप सुंदर मूर्ती होती। अशा प्रकारे सुरेखा आरगडे ब्लॉग संपत आहे। थँक्यू।